रामकृष्ण हरी बावली, जय जय रामकृष्ण हरी. बावली, आज एका योगियाचा प्रगट दिन म्हणजे संत गजानन महाराजांचा प्रगट दिन, यावर आपण थोडंसं बोलूया, थोडंसं जाणून घेऊया. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यामधील एक छोटंसं गाव, त्यावेळेला छोटंसंच होतं, शेगाव नावाचं ते गाव. आणि या शेगाव नावाच्या गावामध्ये माघ वद्य सप्तमी 23 फेब्रुवारी 1800चा काळ, दुपारची वेळ, शेगावमध्ये एक श्रीमंत गृहस्थ होते, मठाधिपती होते. त्यांचं नाव देवीदास पातुरकर. देवीदास पातुरकरांच्या घरी ऋतुशांतीनिमित्त एक मंगल कार्य होतं आणि त्या निमित्त आप्तजनांना, स्वकीयांना या पातुरकरांनी, देवीदास पंतांनी पंचपक्वान्नाचं भोजन दिलं होतं. बाहुली, काही लोकांची भोजनं झाली होती, काहींची सुरू होती. तेव्हा एक पंगत उठल्यानंतर ज्या पत्रावळ्या होत्या, ह्या पत्रावळ्या बाहेर रस्त्यावर आणून टाकल्या होत्या त्यांनी, त्यांच्या घराच्या समोर, पातुरकरांच्या घरासमोर. रस्त्याने ये जा सुरू होती आणि ये जा सुरू असताना कोणाचंच त्या पत्रावळ्यांकडे आणि तिकडे काही असं विशेष लक्ष गेलं नाही. परंतु त्याच रस्त्यानं व्यंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी, व्यंकटलाल अग्रवाल जो तरुण होता, त्याचा मित्र दामोदर पंत कुलकर्णी हा सुद्धा तरुण होता. दोघेही चांगले मित्र होते आणि त्या रस्त्याने जात होते. जात असताना अचानक त्यांचं लक्ष या पत्रवाळ्या असलेल्या ढिगाऱ्याकडे गेलं. पाहता तो काय बाहुली, पत्रवाळ्याच्या ढिगाऱ्याजवळ एक अवलिया बसलेला आहे, पिळदार शरीरयष्टी, चेहऱ्यावर तेज, नजर भ्रुकुटीकडे, तेजस्वी असे डोळे आणि अजानुबाहू व्यक्तिमत्व, म्हणजे ज्याचे हात टोंगळ्यापर्यंत पोहोचतील उभं राहिल्यानंतर, असा अजानुबाहू दिगंबर अवस्थेमध्ये असलेला एक माणूस, ज्याच्याजवळ एक फुटका भोपळा, जो पाणी पिण्यासाठी किंवा ज्याला आपण कमंडलू म्हणतो, तो कमंडलू फक्त होता, दुसरं काहीही साधन त्याच्याकडे नव्हतं. दिगंबर अवस्थेमध्ये बसलेला होता. चेहऱ्यावर शांत असे भाव होते आणि त्या उष्ट्या पत्रवाळ्याच्या ढिगाऱ्यामधून एक एक पत्रवाळी करून त्यामधले जे उरलेलं अन्न आहे, ते उरलेलं अन्न उचलून तोंडात टाकत होता, अगदी शांत भावानं. मन शांत होतं या योगियाचं. आणि याच्याकडे पाहता बरोबर सुरुवातीला व्यंकटलाला वाटलं अंगावर जड कपडे नाहीत, दिगंबर अवस्थेमध्ये आहे, जवळही काहीच नाही आणि उष्ट्या पत्रावळ्यामधलं जे अन्न आहे, हे अन्न शोधून शोधून खातोय, कोणीतरी वेळा पिसा असेल. हेच त्यानं या दामोदर पंत आपल्या मित्राला सुद्धा बोलून दाखवलं आणि दोघेही उत्सुकतावश त्या पत्रवाळ्यांच्या ढिगाकडे आणि त्या बसलेल्या अवलियाकडे गेले. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिल्यानंतर यांना जे पूर्वी वाटलं होतं की हा वेडा पिसा असू शकतो, हा विचार त्यांच्या डोक्यातून निघून गेला. बावली, हा विचारच राहिला नाही. ते जे पुंज असा चेहरा पाहिल्यानंतर याच्या लक्षात आलं की हा वेडा पिसा नाही, तर हा काय कोणीतरी ज्ञानू पुरुष आहे. कोठून आला, काय आला, नाव गाव आपल्याला काहीच माहीत नाही याचं. आणि जवळच्या काहीही नाही. वेडा पिसा असला तर चेहऱ्यावरचे भाव वेगळे असतात.
शांतभाव कधीच दिसणार नाही. डोळ्यावर तेज, डोळ्यामध्ये जे तेज असते ते तेज दिसत नाही. आणि ज्ञानाची जी चमक असते चेहऱ्यावर ती सुद्धा दिसू शकत नाही. याच्या चेहऱ्यावर मात्र वेगळंच तेज होतं. हे पाहिल्यावर यांची खात्री पटली की हे काहीतरी वेगळं प्रकरण आहे. मग बंकटलालानं धीर केला आणि समोर गेला. समोर गेल्यानंतर गजानन महाराजांची म्हणजे या योगियाची आणि यांची नजरानजर झाली. यानं मनोमन नमस्कार केला बंकटलालानं आणि विचारलं, या उष्ट्या पत्रवाळ्यामधलं अन्न का खातोस? मी भोजनाची व्यवस्था करू शकतो. हे ऐकल्यानंतर त्या योगियानं काय केलं, मंद असं स्मित केलं, मधुर हास्य केलं आणि एक गजर केला. गण गण गणात गण गण गणात गण 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 गणात गण गण गणात गण गण गण. मधुर असा आवाज होता, ज्या आवाजामध्ये एक प्रकारची जादू होती. त्या आवाजाने हे दोघेही मित्र भारावून गेले. गण गण गणात हा मंत्र सदृश्य असा आवाज त्यांच्या कानामध्ये घुमायला लागला. आणि परत त्याने बरोबर या योगियाला नमस्कार केला आणि याची खात्री पटली की हा नक्कीच कोणती तरी योगी आहे. आणि या गण गण गणातचा अर्थ होकार असं समजून मग बंकटलाला परत दामोदर पंताजवळ आले. त्याला हकीकत सांगितली आणि दामोदर पंत आणि बंकटलालाने असं ठरवलं की याला आपण भोजन आणून द्यायचं. दोघेही देवीदास पंताकडे गेले, देवीदास पातुरकराकडे गेले. पातुरकर सज्जन गृहस्थ होते. पातुरकरांना यांनी हकीकत सांगितली की कोणीतरी योगी इथे इथे बसलेला आहे तुमच्या दारामध्ये रस्त्याच्या कडेला आणि उष्ट्या पत्रवाळ्या म्हटलं अन्न वेचून वेचून खात आहे. त्याची आपण भोजनाची व्यवस्था करावी. पातुरकरांना आनंद झाला. त्यांच्या लगेच लक्षात आलं की उष्ट्या पत्रवळ्यावर अन्न शिल्लक आहे. याचा अर्थ हा कोणीतरी योगी आहे. अन्न हे परब्रह्म आहे याची जाणीव याला आहे आणि म्हणून तो हे अन्न वाया जाऊ देत नाही आहे. ते वेचून तो खातो आहे. भिकारी असता त्यांना मागितलं असतं ताट, लगेच दाराशी आला असता. हे सुद्धा त्याच्या लक्षात आलं. आणि मग त्यानं पंचपक्वान्नानं भरलेलं एक पात्र घेतलं आणि गजानन महाराजांच्या समोर ठेवलं. श्रद्धेनं नमस्कार केला. आपोआपच त्याचे हात जुळले. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर्माचे जुळती या न्यायानं त्यानं हात जोडले. आणि गजानन महाराजांनी त्या पंचपक्वान्नाच्या पात्राकडे पाहिलं. पाहिल्यानंतर पुऱ्या, लड्डू, त्यानंतर भाजी, लोणचं, तिखट, आता आंबट गोड चवीचे सर्व पदार्थ, आंबट गोड तिखट या सर्व चवीचे पदार्थ गजानन महाराजांनी काय केले तर ते सर्व एकत्र केले. सर्व एकत्र केले. गोपाळकाला त्याचा केला आणि गोपाळकाला करून अगदी शांत मनानं त्यांनी जसं काही तो महाप्रसाद आहे असा प्रसाद भरून शांतपणे ते ग्रहण केलं, भोजन केलं. आता भोजन झाल्यानंतर इथे पातुरकर होतेच. त्याने विचारलं, आता उदक आणून द्यायचं का, पाणी आणून देऊ का? आता महाराज काय म्हणाले, त्यांनी परत गजर केला. गण गण गणात गण गण गणात गण गण गण. अतिशय मधुर असा ध्वनी त्यांचा होता. मी जे म्हणून राहिलो यामध्ये मधुरता अजिबात नाही, मला माहिती आहे माऊली. परंतु गजानन महाराजांनी हे म्हटलेलं आहे गण गण गणात गण गण गणात गण गण गण. आणि म्हणून आपल्याला सुद्धा म्हणताना आणि ऐकताना कानाला मधुर वाटल्याशिवाय राहत नाही माऊली. मधुर स्वर नसूनही त्या गजानन महाराजांनी हा म्हटलेला जो मंत्र आहे त्यांचा, जे सतत म्हणत असत तेच त्यांनी म्हटलं. आणि त्याच्याकडे हसून पाहिलं. आणि तुझी गरज असेल तर राहा, कारण
जेवण झाल्यानंतर, भोजन झाल्यानंतर पाणी पाहिजेच, हे तुला समजायलाच पाहिजे. आणि पातुरकर लगेच घरामध्ये धावत गेले. आता इकडे गजानन महाराजांनी वाट पाहिली नाही. उठले, तरा चालत विहिरीकडे गेले. जवळच विहीर होती आणि विहिरीच्या जवळ हाळ होता. हाळ, बाळाजवळ हाळ. आता हाळ म्हणजे काय, तर हाळाचे अनेक अर्थ आहेत. त्यापैकी इथे अर्थ आहे गुरांना पाणी पिण्यासाठी असलेला लांबट आकाराचा चर किंवा आता हौद. तिथे हाळ होता, त्या हाळामध्ये पाणी होतं. ते गढूळ असं पाणी गजानन महाराजांनी गटा 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 पिऊन टाकलं. माऊली कोणताही विचार केला नाही पाणी कसं आहे, कारण गजानन महाराजांची पचन क्षमता ही विलक्षण होती आणि त्यांच्या जवळ भेदभाव हा अजिबात नव्हता. अन्न कोणत्याही प्रकारचं असो, मग ते पूर्ण ब्रह्माचं रूप आहे, हे वाया घालवू नये. त्याचप्रमाणे उदक, त्याला सुद्धा ते पवित्र मानत आणि ते पाणी त्यांनी पिऊन टाकलं. पिल्यानंतर ढेकर दिला तृप्तीचा आणि परत भजन म्हणायला लागले. गण गण गणात गण गण गणात गण गण गण. इकडे पातुरकर एका कलशामध्ये वाळा घातलेलं सुगंधित असं पाणी, शुद्ध असं पाणी, निर्मळ पाणी घेऊन आले आणि म्हणायला लागले की अहो, तुम्ही ते पाणी का प्यायले? ते गुरांसाठीचं पाणी आहे, गढूळ आहे. मी तुमच्यासाठी हे पाणी आणलेलं आहे. महाराजांनी त्याच्याकडे हसून पाहिलं आणि काहीच म्हटलं नाही. महाराज फक्त एवढंच बोलले, काय, एवढंच बोलले की हे जे आहे हे पाणी सुद्धा पाणीच आहे, हे सुद्धा काही वेगळं नाही. तेव्हा असं हे संत गजानन महाराज सर्वात प्रथम शेगावामध्ये ज्या ठिकाणी दिसले ते ठिकाण म्हणजे प्रगट स्थळ आणि तो दिवस म्हणजे 23 फेब्रुवारी 1800 माघ वद्य सप्तमी. हा आहे गजानन महाराजांचा प्रगट दिन. प्रगट दिन कारण गजानन महाराजांचा जन्म कधी झाला, कोठे झाला, कोठून आले, कोणालाही माहिती नाही. कोणालाच माहीत नाही ते कुठून आले, कसे आले आणि शेगावामध्येच कसे काय आले, जन्म कुठे झाला, कधी झाला, हे सुद्धा माहीत नाही. ते प्रकट झाले म्हणून आपण म्हणतो प्रकट झाले. आणि सर्वात प्रथम त्यांच्याशी बोललं कोण, तर बंकटलाला अग्रवाल. आणि त्यांना पाहिलं त्याच्या मित्रांना आणि त्यानं, या दोघांनी. आणि सर्वात पहिलं भोजन जे त्यांनी शेगावमध्ये केलं ते या पातुरकरांच्या घरी. तेव्हा गजानन महाराज चा प्रगट दिन जो आहे, हा प्रगट दिन माघ वद्य सप्तमीच्या दिवशी मोठ्या उत्साहामध्ये गजानन महाराज संस्थान शेगाव या ठिकाणी साजरा केला जातो. त्याचबरोबर ठिकठिकाणी जिथे जिथे गजानन महाराजांची मंदिरं आहेत त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रगट दिनाचा उत्सव हा साजरा केला जात असतो. आता मग हे गजानन नाव दिलं कसं, तर गजानन महाराज सतत म्हणत असत गण गण गणात गण गण गणात गण 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 गणात गण गण गणात गण गण गण. आणि सतत असं म्हणत असल्यामुळे मग मुलं त्यांना गजानन म्हणायला लागली. गण गण वरून गजानन. आणि मग सर्वांनीच त्यांना गजानन असं म्हणायला सुरुवात केली. असे हे गजानन महाराज यांचा प्रगट दिन. तेव्हा जय गजानन, श्री गजानन. आता गजानन महाराज येथे जेवण केल्यानंतर तरा वाऱ्याच्या वेगाने निघाले आणि दिशेनाशे झाले. म्हणजे इतक्या वेगाने ते गेले की कोणी त्यांचा पाठलाग करू शकलं नाही.
कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी ते निघून गेले. इकडे बंकटलाला आणि दामोदर पंत यामधला बंकटलाला जो आहे तो बेचैन झाला. बंकटलाला अग्रवाल तरुण बेचैन झाला. आपलं काहीतरी हरवलं असंही त्याला वाटायला लागलं. गजाननाच्या भेटीसाठी तो तळमळायला लागला. त्या योगियाची ओढ त्याला लागली. हा योगी कोण कुठला आहे माहिती नाही, त्याचं नाव काय हे सुद्धा माहीत नाही, परंतु त्याच्याबद्दल एक भक्ती याच्यामध्ये निर्माण झाली. आणि म्हणून मग तो तळमळायला लागला. पूर्ण शेगावामध्ये फिरायला लागला. त्याचं कोणत्याच कामात लक्ष लागायचं नाही. आणि या मुलाची तळमळ भवानीराम त्याचे वडील या पित्याच्या नजरेतून सुटली नाही. कारण माऊली बाप बाप असतो. बापाला मुलाचं बरंचसं समजते. मुलाला कशाची तरी काळजी आहे, कशाची तरी फिकर आहे. मुलगा कोणत्या तरी संकटात पडल्यासारखा वाटतो किंवा तो कशासाठी तळमळतो आहे, याची तळमळ नेमकी काय हे त्याला समजलं नाही. म्हणून त्यांनी विचारलं की भवानीरामांनी म्हणजे या बंकटलाल अग्रवालच्या बाबांनी त्याला विचारलं की तुला त्रास कोणता आहे, तू कुठे भटकत असतोस, तुला दुःख आहे का, काही कोणती फिकर आहे का, मला सांग. परंतु वडील आहेत, वडिलांना त्यांनी अजून फिकरमध्ये टाकलं नाही. थोडंसं काहीतरी सांगितलं आणि वेळ मारून दिली. आणि मग घडलेला वृत्तांत त्याच्या शेजारीच राहत होते रामजी पंत नावाचे देशमुख. रामजी पंत देशमुख वृद्ध आणि सज्जन गृहस्थ. त्यांना बंकटलालाने सर्व हकीकत सांगितली या योग्याविषयीची. रामजी पंतांना सुद्धा पटलं. ते म्हणाले हे नक्कीच महान योगी आहेत आणि ते तुला पहिल्यांदा भेटले म्हणजे नक्कीच भेटल्याशिवाय राहणार नाहीत. नक्कीच तुला ते भेट देतील. आपण प्रयत्न करूया. तेव्हा बंकटलाला सतत शोधामध्ये होता. पुढे मग असं वर्णन आहे की ते परत शेगावामध्ये आढळले. बंकटलालाने त्यांना आग्रहानं घरी नेलं. भवानीरामजी यांना अगोदर विचारलं. कारण बंकटलालावर संस्कारच असे होते की कोणतंही कार्य करायचं असलं तर वडिलांची परवानगी घेतल्याशिवाय नाही. मग ते चांगलं कार्य जरी असलं तरी सुद्धा वडिलांची परवानगी घ्यायची. संस्कार होते. बापाबद्दलचा आदर होता. तेव्हा त्याला अगोदर वडिलांना हकीकत सांगितली सर्व आणि विचारलं की मी त्यांना घरी आणू का. बंकटलालाच्या वडिलांनी लगेच मान्य केलं. आणि त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मुलाची जी तळमळ होती ती या गजाननाला भेटण्याची होती. मग बंकटलालाने गजानन महाराजांना घरी आणलं. गजानन महाराजही त्याची तळमळ आणि भक्ती पाहून त्याच्या घरी आले. तिथे थांबले. तेव्हा पुढे अशा काही कृती गजानन महाराजांनी केल्या की त्यांनी कृतीमधून दाखवून दिलं. तुकारामांनी म्हटल्याप्रमाणे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज संत शिरोमणी तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे काय दाखवून दिलं माऊली. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. दया इतर प्राणीमात्राबद्दलची करुणा. क्षमा म्हणजे चूक झाली असेल तर समोरच्याला माफ करून टाकायचं. क्षमा आणि शांतता हे तीनही गुण गजानन महाराज मध्ये होते. आणि गजानन महाराजांनी आपल्या कृतीमधून अनेक वेळा ते दाखवून दिलं. भूतदया सर्वभूती परमेश्वर पाहणारे गजानन महाराज होते. आणि त्यांनी प्रेमाचा मंत्र दिला. प्रेमानं पशूंना सुद्धा काबूत आणता येते हे त्यांनी दाखवून दिलं. आपल्या जीवनामधून दाखवून दिलं. प्रत्यक्ष शेगावकरांनी आणि गजानन भक्तांनी
ते पहा ना. गजानन विजय ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. तेव्हा असे संत गजानन महाराज यांचा प्रगट दिन सोहळा संस्थांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. अगदी 7 दिवस होम हवन, कीर्तन, भजन, गजाननाचा नामघोष सुरू असतो. आणि येथील जे विश्वस्त आहेत, हे आदरणीय विश्वस्त महोदय संत गजानन महाराज आपल्याकडून सेवा करून घेतात असं मानतात. आणि गजाननाच्या भक्तांना केंद्रस्थानी ठेवून सर्व योजना आखत असतात. सर्व त्यांच्या योजना असतात. अनेक समाजोपयोगी उपक्रम संस्थांमार्फत राबवले जात असतात. आणि कुठूनही जरी आलं, किती मोठ्या मंदिरामधून आपण आलो तीर्थाटन वगैरे करून, आणि जेव्हा आपण शेगावमध्ये येतो तेव्हा नक्कीच आपल्याला जाणवते की शेगावची महिमा काही वेगळी आहे. संत गजानन महाराज या ठिकाणी अप्रत्यक्ष रूपानं नक्कीच आहेत याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. त्या मंदिरामधली स्वच्छता, पावित्र्य, शांतता हे पाहिल्यानंतर, त्याचबरोबर संस्थांमार्फत चालवले जाणारे उपक्रम पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की संत गजानन महाराजांच्या कृपेनं हे सर्व सुरू असते. आणि विश्वस्त मंडळी अतिशय प्रेमानं हे करत असतात. तेव्हा रामकृष्ण हरिमाऊली गण गण गणात गण गण गणात गण गण गणात बोते गण गण गणात गण गण गणात गण गण गणात गण गण गण. तेव्हा असा संत गजाननाचा मंत्र आहे. तेव्हा जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन.